नमस्कार मित्र, महत्त्वाचं की दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रानभाज्या महोत्सव 2024 आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मदतीने भरवला जातो। त्यानिमित्ताने या तालुक्यातील जे सर्व शेतकरी आहेत त्यांनी प्रत्येकाच्या आपल्या रानात पिकलेल्या रानभाज्या आपण इथं आता शेतकरी आले त्याचं आपण म्हणतो थोडक्यात बघूया। आता मित्र, ही जी आपली गुळवेल ही अत्यंत महत्त्वाची आणि आयुर्वेदिक भाजी आपल्या याच्यामध्ये पिकली जाते। महत्त्वाची विषय की हा जो वेल आहे जास्त करून आपल्या लिंबाच्या झाडावर सापडतो। लिंबाच्या झाडावरचा जर वेल आपण जर घेतला तर तो खायला कडू असतो पण गुणकारी आहे। त्याच्या जर पाहिलं तर आपल्या हाताने आपल्याला कफ असेल, पित्त असेल, ॲसिड असेल, हे जर काय असेल महत्त्वाचं ताप जर आला असेल तर याची काडी जर आपण खाल्ली तर हे आता पित्त कफ आपलं पूर्ण नष्ट होऊ शकते आणि आपला ताप सुद्धा याच्यामध्ये जाऊ शकतो। त्यानंतर हे दुसरं आहे माठ सुद्धा आपल्या शेतामध्ये सर्वत्र असतो, परंतु आपण आपल्या आहारामध्ये माठाचा उपयोग कधी करीत नाही। मित्र, तुम्ही पाहिली असेल मेथी भाजी तुम्ही नेहमी खाता, पण त्याचप्रमाणे जर मेथीच्या भाजीसारखी जर भाजी या माठाची भाजी केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला शरीराच्या वाढीसाठी लागणारे जे घटक आहे तुमचे पिष्टमय पदार्थ असतील, फॅट असतील, कार्बोहायड्रेट याच्यामध्ये बऱ्यापैकी असतं। ही सुद्धा सर्वांना विनंती करतो की आपल्या आहारामध्ये 100% पाहिजे। आता दुसरा विचार केला तर ही केना म्हणत आपण याला एक तण म्हणून आपण पाहतो नेहमी, परंतु याची भाजी बनवून आपण कधी खात नाही। मित्र, खऱ्या अर्थाने रानभाजीमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होऊ शकतो। याचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे भाजी करून जर याच्या पाण्याची भाजी किंवा काळाची भाजी करून खाल्ली तर तुमच्या खऱ्या अर्थाने आपल्याला शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी एक चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि शरीराला जे पौष्टिक आणणे 100% याच्यामध्ये मिळतं। त्याच्यानंतर मित्र, आपण हा पाहिलं जुन्या काळामध्ये आपल्या जर पूर्वजांचा विषय घेतला सरडीची भाजी खाल्ली जायची, पण आजच्या काळामध्ये सरडीची भाजी खाल्ली जाते। सरडी किंवा कंबरमुडी याचं म्हणलं जातं। याच्यामध्ये साधारणतः आपल्याला जर मूतखडा असला तर मूतखड्यामध्ये जर ही भाजी जर आपण खाल्ली मूतखड्याच्या त्या मूतखडा 100% याचा इलाज याच्यामध्ये केला जातो। दुसरा मात्र की सरडचे जे बोंड आहे किंवा फळं आहे त्याची जर पावडर केली ती सुद्धा अनुषापोटी जर आपण जर आपल्या जर एक कपामध्ये जर चमचा 2 चमचा जर घेतली तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम होऊन आपल्या मूतखड्याचा चांगला परिणाम आपल्याला मिळू शकतो। त्यानंतर मित्र, ही जी आळू आहे, आळूच्या जर भाजीचा विषय म्हणला तर अत्यंत महत्त्वाचा। आळूचा जर भाजीचा म्हणलं तर या भाजीला साधारणतः कुठीच असं माणूस नाही की ज्याला फवारा मारतो। ही भाजी साधारणतः आपण जिथं सांडपाणी आपलं तर सांडपाणीच्या ठिकाणी आळूची भाजी येत असते। याचा जर आयुर्वेदिक जर उपयोग जर म्हणायचा म्हणलं तर आपल्याला जर पोटात चुकून जर केस गेला आणि आपण आळूची भाजी खाल्ली तर तो केस पूर्ण त्याच्यामध्ये नष्ट होऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला जर एखादी जखम झाली, जखमीवरच्या आळूचा जर कंद असला, कंद जर उघडला आणि ते जर पेस्ट आपल्या त्या जखमीवर आली तर जखम चांगल्या प्रकारे भरू शकते। म्हणून आळूच्या भाजीचा सुद्धा वड्या सुद्धा संदर्भ प्रकारे आपण करू शकतो। म्हणून सुद्धा या आळूचा भाजी सुद्धा आपल्या आहारामध्ये उपयोग पाहिजे। त्यानंतर महत्वाचा याच्यामध्ये आपण याला म्हणतो, हिची सुद्धा भाजी याच्या फुलाची भाजी चांगल्या प्रकारे करू शकते, या पानाची भाजी चांगल्या प्रकारे करू शकते। ही जर आपण बारीक करून जर आपल्या आहारामध्ये घेतली तर एकदम सुंदर अशी चव या भाजीला याच्यामध्ये लागते। आणि सर्वात महत्त्वाचा विषय की आपल्या शरीराला जे लागणारे पिष्टमय पदार्थाची फॅट असतील, कार्बोहायड्रेटची लो असतील याच्यामध्ये चांगल्या प्रमाण असतं, त्यामुळे याचा सुद्धा आहारामध्ये आपला उपयोग व्हायला पाहिजे। दुसरा आपण विचार केला की आहे रताळू, आपण याला रताळू म्हणतो। याचं जर पाहिलं तर आजच्या काळामध्ये तर आपलं जर उपवास जर असेल, उपवासामध्ये याचं फळ आपण याच्यामध्ये याच्या फळाची चांगल्या प्रकारे शिजून चांगल्या प्रकारे आहारामध्ये आपण पौष्टिक अन्न घेऊ शकतो। त्याचप्रमाणे या पाल्यापासून सुद्धा उपवासासाठी जर याची आपण चांगल्या प्रकारे भाजी केली ती सुद्धा आपण चांगल्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये चांगले पौष्टिक अन्न घेऊ शकतो। त्यानंतर ही भाजी मित्र ही आहे तांदूळका। आता बरेच लोक तांदूळ म्हणून माठाची भाजी खातात। तांदूळचा जर याचे पानं फार बारीक असतात आणि याला बारीक बारीक असे तुरे असतात। ही जर भाजी आपल्या पौष्टिक अन्नामध्ये आपण जर घेतली दिली तर खऱ्या अर्थाने आपल्याला शरीरात रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे याच्यामध्ये वाढू शकते आणि खऱ्या अर्थाने आपल्याला शरीराला लागणारे सर्व अन्न जर या भाजीमध्ये आहे। त्याच्यानंतर ही आहे टणटणी। जुन्या काळामध्ये पाहिलं तर या टणटणीचा आयुर्वेदिक वनस्पतीतून चांगला उपयोग आपल्या जीवनामध्ये होत असतो। आपल्या जर जखम झाली या टणटणीचा पाला जर आपण जर पिळला आणि ते जर त्याच्या जर पाल्याचं जर आपण ते पाला जर पिळून आपल्या जखमीवर लावला तर आपली जखम लगेच भरून येते। हा या टणटणीच्या पाल्याचा याचा कंबरमुडीचा महत्त्वाचा फायदा याच्यामध्ये आहे। दुसरा मित्र महत्त्वाचा विषय की शेवगा। आपण शेवग्याच्या शेंगा नेहमी खातो, परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला जर विचार केला तर शेवग्याच्या
पाला आपल्या अन्नामध्ये जर भाजी म्हणून जर उपयोग केला तर त्यात चांगलं पोहोचू शकतो, फुलांची चांगल्या प्रकारे भाऊ शकतो. याचं आयुर्वेदिक जर महत्त्व जर म्हणलं तर साधारणतः आपल्या सध्याच्या काळामध्ये B12चं प्रमाण सगळ्याला प्रमाणामध्ये कमी प्रमाण शरीरामध्ये वापरतं. याचा जर पाल्याची पावडर आपल्याला मोरिंगा पावडर तयार होते. याच्यापासून मोरिंगा पावडर जर आपण जर खाल्ली तर B12चं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा विषय की या शेवगामध्ये बाकीच्या सर्वांच्या कंपॅरेटिव्ह तुमचे जे मायक्रोन्यूट्रिशन सगळ्यात जास्त असतात. तुमचे फॅट, तुमचे लोह, तुमचे बोरॉन, कॅल्शियम हे प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं. त्याकरता हे सुद्धा आपल्या आहारामध्ये 100% पाहिजे. याच्यामध्ये तर सर्वात महत्त्वाचा विषय की ही करडई पहा मित्र, आपण पूर्वजाकडे पाहिलं आपल्या प्रत्येक वावरामध्ये करडईची एक 1-2 लाईनी पहिल्या लावायला जायच्या. या करडईच्या भाज्यापासून सुंदर भाज्याची तयार व्हायची. याच्या बोंडापासून याच्या दाण्यापासून सुंदर तेल याच्यामध्ये तयार होतं. ते आपलं जर शरीराचे जर जॉईंट दुखत असले आपण याच्या तेलाचं श्रवण जर केलं ते जर आपण जर खाल्लं तर आपलं त्याच्यामध्ये लुब्रिकंट म्हणून येते चांगलं काम करतं. सर्वात महत्त्वाचा विषय जी भाजीसुद्धा अत्यंत गुणकारी आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगल्या याच्यामध्ये वाढते. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सेंद्रिय भाजीपाला म्हणून चांगल्या प्रकारे ही भाजी आपल्या आहारामध्ये आणू शकतो. याच्यानंतर ही पुढची भाजी आहे. तिच्या भाजीनं फांग नाव आहे. आपण जर पाहिलं ज्यावेळेस दुष्काळी 72चा दुष्काळ पडला होता त्यावेळेस जेव्हा धान्याचं कमतरता पडली होती मित्र, त्यावेळेस हा फांगचा पाला याच्यापासून पावडर तयार केली जायची, याच्यापासून वडे तयार केले जायचे, मुठी तयार केली जायची आणि आपल्या आहारामध्ये या फांगच्या पाल्याच्या वड्या किंवा बाकीचं घेतलं जायचं. खऱ्या अर्थाने याच्यात पौष्टिकपणा भरपूर असल्यामुळं फांगची सुद्धा आपल्यापाशी जवळपास भरपूर आहे, पण आपल्या आहारामध्ये 100% पाहिजे. त्यानंतर ही भाजी आहे तोंडले. आता तोंडले म्हणलं तर आपल्या बाजूत तोंडल्याचे भरपूर वेळ आहे, पण आपण ती भाजी फक्त तात्पुरती पण आहारामध्ये भाजी 100% पाहिजे. तोंडले जर आपण फाका केल्या तर त्याची सुंदर भाजी तयार होऊ शकते. त्याचप्रमाणे हे तोंडल्याच्या भाजी करून आपण जर सुकवले नंतर ज्यावेळेला आपण जर मिठामध्ये जर व्यवस्थित जर ते वाळलेले जर तोंडल्याचे जर आपण जर फ्राय केलं तर तो फ्राय सुद्धा भाजी म्हणून चांगल्या प्रकारे लागू शकतो. याचं तोंडल्याचं महत्त्व लोणचं सुद्धा अति उत्तम याच्यामध्ये तयार होत असतं. त्यानंतर आपण पाहिलं असेल हे आहे कढीपत्ता. आपण फक्त कढीपत्ता भाजीमध्ये वापरतो कशासाठी? फक्त फोडणीसाठी. पण खऱ्या अर्थाने हे भाजीपाला याचा पाला आहे ते पचन जर होत नसेल तर पचनासाठी अत्यंत महत्त्वाचा पाला आहे. त्याच्यामुळे हे पाल्याची जर आपण जर पावडर तयार केली की आपण आपल्या आहारामध्ये वापरली तर आपलं पचनाची विकार 100% दूर होऊ शकतात. आणि आपल्याला जर याच्यामध्ये याचेसुद्धा फळंसुद्धा आपण या फळंसुद्धा पावडर करू शकतो. तर आपल्या आहारामध्ये फक्त भाजीसाठी फोडणी जास्त न वापरता तिचा पूर्ण वापर आपण केला पाहिजे असं सांगू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाची आंबाडी आहे. आंबाडीची भाजी कशी खायला थोडी अंकुश लागते, परंतु याच्यात सुद्धा गुणकारी महत्त्व याच्यात HCl नावाचं ॲसिड राहतं. ते आपल्या पचनासाठी अत्यंत चांगलं काम करत असतं. म्हणून आंबाडीची भाजी आपल्या आहारामध्ये 100% भाजी आंबाडीच्या भाजीवर पचनाची विकार 100% याच्यामध्ये दूर होऊ शकतात. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल हे आवळा आहे. तर आवळ्याचे आपण पाहिलं तर याच्यामध्ये आवळ्याचे आपण पावडर तयार करून दात घालण्यासाठी वापरू शकतो. दुसरं आपल्याला पित्त ॲसिडिटी झाली तर त्यासाठी सुद्धा आवळा अत्यंत पाचक काम करत असतो. आपण आवळा कॅन्डी सुद्धा आपला याच्यापासून तयार होते, आवळ्यापासून पावडर तयार होते. महत्त्वाचे पचनाचे विकार आता सध्याच्या काळामध्ये पाहिलं तर पचनाचे विकार सगळीकडे गेलेत. पचनाचे विकार दूर करायचे असेल आवळा पावडर असेल, आवळा कॅन्डी असेल, आवळ्याचे कोणता पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घालतात आपल्या पचनाचे विकार 100% दूर होऊ शकतात. या इकडे त्यानंतर पुढची भाजी आहे ही याला आपण पाथरी म्हणतो. आपल्या साधारणतः आपल्या प्रत्येकाच्या वावरामध्ये पाथरीची भाजी आहे म्हणजे आहे, पण आपल्याला मला तरी असं वाटत नाही आपण या भाजी म्हणून याचा उपयोग करत असेल. मित्र खऱ्या अर्थाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, आपल्याला जर खऱ्या अर्थाने रोगमुक्त जीवन जगायचं असेल तर पाथरीची भाजी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची. म्हणून पाथरीची भाजी सुद्धा आपण खाल्ली पाहिजे. त्यानंतर करडई झाल्याची आता ही भाजी फार महत्त्वाची. याला आपण सेंद्री किंवा शेदर म्हणतो. या साधारण मित्र हे जर आहे हे अत्यंत महत्त्वाचं फळ आहे. हे येतात आपल्याला निरोगी जीवन जगण्यासाठी हे सुद्धा फळ महत्त्वाचं आहे. याच्या जर आता लोणचं चांगल्या प्रकारे होऊ शकते. हे केलं जर आपण जर फाका केलं त्या वाढायला त्यासुद्धा आपण जर फ्राय करून खाल्लं तर हे सुद्धा आपल्याला पोषक कामाचं मिळू शकतो. याच्यामध्ये सुद्धा खाबे फॅट आणि प्रत्येक आपल्या
शरीराला पोषक लागेल प्रत्येक आहे आंबूसची भाजी ही पानं बारीक आहे ती सुद्धा मेथीप्रमाणे आपली भाजी करून त्याच्यामध्ये आपला तेल कांदा मिरची टाकून याची जर भाजी आपण केली ते सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. ही जी भाजी आहे ही महत्वाची आपण भाजी आहे याच्यामध्ये आपल्याला करटुळे म्हणून ही भाजी आहे. करटुळे भाजी आज जर मार्केटला विचार केला मी तो 70-80 रुपये पावशेरी मार्केटला भाजी विकली जाते. परंतु ही सुद्धा अत्यंत गुणकारी भाजी आहे. हिच्यामध्ये जर विचार केला तर तुमचे फॅट्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स किंवा शरीराचे लागणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स हे सर्व याच्यामध्ये आपल्याला मिळत असतात. ही सुद्धा भाजी आपल्या आरोग्यासाठी त्याला कोंबडा म्हणतो आपण किंवा कुंडू म्हणतो. या कोंबड्याच्या भाजीनंतर ही सुद्धा भाजी आपण मेथीच्या भाजीप्रमाणे करू शकतो. याचा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक उपयोग म्हणजे आपल्याला मूतखडा असले तर मूतखड्यासाठी भाजी अत्यंत महत्त्वाची आहे. ही जर भाजी आपण जर आपल्या आहारामध्ये मूतखड्याचा विकार आपल्याला दूर होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कोंबडा आल्यानंतर त्या कोंबड्याच्या फुलामध्ये किंवा याच्यामध्ये जे बारीक बारीक काळे दाणे असतात त्याची जर पावडर आपण केली त्याची सुद्धा मूतखडा जाण्याची ती पावडर आपण अनुषापुढे जर पाण्यामध्ये घेतली कपर पाण्यात 1 किंवा 2 चमचे चांगल्या प्रकारचे असेल आपण उपयोग होऊ शकतो. आज उद्याही केलं तर काही नाही. म्हणून हे सुद्धा आपल्या आरोग्य 100% पाहिजे. त्यानंतर हे पाहिजे असेल तुम्ही आंबट चुका आहे. आंबट चुका सुद्धा याची थोडी आंबट भाजी याची सुद्धा आशीर असते पचनासाठी चांगली आहे. याच्यामध्ये सुंदर भाजी याच्यामध्ये याचे भजे सुद्धा आपण जर याच्यामध्ये बेसन पीठमध्ये हे जर पानं जर टाकले चांगल्या प्रकारे भजे सुद्धा आपण तयार करू शकतो. आता हे सुद्धा मुरी याच्यामध्ये या मुरीचा पाला हे जर पाल्याची आपण भाजी चांगल्या करू शकतो. याच्यात आपण जर जॉईंटचे प्रॉब्लेम होऊ शकतात. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आज नांदगाव येथे आज 14 तारीख आहे. 14 ऑगस्टच्या निमित्ताने सदर रानभाज्या महोत्सव याच्यामध्ये भरवलेला त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या तालुक्याचे शिवसेना प्रमुख माननीय सुनील भाऊ जाधव याच्यामध्ये हजर होते. त्याचप्रमाणे ॲग्रो युनियनचे अध्यक्ष बाळासाहेब गोडे याच्यामध्ये त्याचप्रमाणे सुनील भाऊ पत्रकार राजाभाऊ शिंदे त्याचप्रमाणे हे सर्व लोक या कार्यक्रमाला हजर होतात. त्यामुळे या कार्यक्रमासाठी माननीय आमच्या तालुक्यात तालुका कृषी अधिकारी माननीय दामाणे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. याच्या माध्यमातून सर्व प्रमुख पाहुण्यांनी या भाजीविषयीचे सगळं महत्त्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मी सुद्धा वैयक्तिक प्रत्येक भाजीपाशी जाऊन प्रत्येक भाजीचं महत्त्व सांगितलं आहे. मी महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करते मित्र खऱ्या अर्थाने तुमचं आरोग्य जर निरोगी जगायचं असेल तुम्हाला जर खऱ्या अर्थाने तंदुरुस्त जीवन जगायचं असेल तर आम्हाला तुम्हाला चांगल्या प्रकारे रानभाज्या आपल्या आहारामध्ये घ्यावंच लागतील. आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा महत्त्वाने हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे की महत्त्वाचा विषय की आपल्याला आपल्या बाजूने जे रानभाज्या आहे रानभाजीची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा विषय की रानभाज्या आपल्यामध्ये आहारामध्ये किती महत्त्व आहे ते महत्त्व सुद्धा आम्ही पटवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून. सर्वात महत्त्वाचं ज्या शेतकरी रानभाज्या पिकवतात त्यांना काहीतरी मार्केट उपलब्ध होऊन द्यावं. मार्केट तयार होऊन त्याला या रानभाजी विकून काहीतरी 2 पैसे मिळायला पाहिजे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न याच्यामध्ये होता. म्हणून आज आम्ही या नांदगाव तालुक्यामध्ये रानभाज्या महोत्सव आम्ही इथं भरवलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या माध्यमातून मित्र आपल्याला जर निरोगी जीवन जगायचं असेल तंदुरुस्त जीवन जगायचं आहे खऱ्या अर्थाने गाडी घोडा बंगला ही आपली प्रॉपर्टी नसून आरोग्य धनसंपदा ही सर्वात मोठी प्रॉपर्टी. ही जर आपल्याला ती प्रॉपर्टी कमवायची असेल तर रानभाज्या आपल्या आरोग्य 100% असल्या पाहिजे असं आम्हाला वाटते. सर्वांना पुन्हा विनंती करतो रानभाज्याचा आपल्या आरोग्य 100% वापर करा. नमस्कार.